गोंदिया के आम गांव नगर परिषद कार्यालय के सामने एक डेली वेजेस महिला कर्मचारी और उसका बच्चा आमरण अनशन पर बैठे हैं। दो युवा लड़कियां अपनी मां के साथ भूख हड़ताल पर बैठी। अपनी मां की नौकरी बरकरार रखने में उनकी सहायता करना। मेरी प्यारी बहन को नगर परिषद द्वारा नौकरी से निकाल दिए जाने के बाद अब भूख हड़ताल का समय आ गया। क्या प्रशासन इस महिला और उसके छोटे बच्चों की चीखें सुनेगा? जब तक न्याय नहीं मिलता भूख हड़ताल नहीं हटेगी। कुपोषण के दोषियों का दृढ़ संकल्प कायम रहेगा, भले ही उनकी जान चली जाए। गोंदिया जिले के आमगांव नगर परिषद कार्यालय में कार्यालय कार्य हेतु संविदा आधार पर कार्यरत महिला दुर्गा कात्रे ने नगर परिषद द्वारा नौकरी से निकाले जाने के बाद उसे पुनः नौकरी पर रखे जाने की मांग को लेकर नगर परिषद कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया। दुर्गा कात्रे को नगर परिषद में कार्यालय कार्य हेतु संविदा आधार पर 30 सितंबर 2021 को संविदा आधार पर ठेका कर्मी के रूप में नियुक्त किया गया था। दुर्गा कात्रे नामक महिला के पास कोई उचित घर नहीं है और घर पर उसकी 2 छोटी बेटियां हैं, जिससे उसे अपने परिवार का भरण पोषण करने में कठिनाई होती है। इसलिए नौकरी पर बहाल किए जाने की मांग को लेकर इस महिला ने अपनी छोटी बेटियों के साथ नगर परिषद कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया। इस अनशन स्थल पर कोई मंडप या अन्य सुविधा नहीं है। इस महिला ने चिलचिलाती धूप में भूख हड़ताल शुरू कर दी। इसलिए जब तक मांग पूरी नहीं हो जाती मैं यहाँ से नहीं जाऊंगी, चाहे मेरी जान चली जाए, मैं ये करूंगी। ऐसा ही रुख इस महिला ने अपनाया है। और अब हमने इस संबंध में नगर परिषद के मुख्य अधिकारी की प्रतिक्रिया जानी तो उन्होंने अजीब प्रतिक्रिया दी कि उनकी नियुक्ति संविदा के आधार पर थी और उनका काम ठीक से नहीं होता था, इसलिए हमने उन्हें नौकरी से निकाल दिया। अब यह देखना अहम होगा कि प्रशासन अपने 2 बच्चों के साथ भूख हड़ताल पर बैठी इस महिला पर कितना ध्यान देता है। काय सांगाल ताई, आज चक्क आपण उघड्यावर नगर परिषदेच्या समोर उपोषणाला बसल्यात, काय सांगाल आपण? मी सांगू इच्छिते सर की 3.5 वर्षापासून मी इथं कार्यरत होती, पण माझ्या नंतरही मॅडमनी काही लोकांना लावलेलं आहे आणि त्यांनी का बरं लावले आज ते म्हणत आहेत की आज आवश्यकता नाही आहे माझी। मला एकच विचारायचे आहे की माझी आवश्यकता नव्हती तर या माझ्या नंतर लोक लागले आहेत त्यांची का बरं आवश्यकता होती आणि त्यांना मग कशासाठी लावलाय? मलाच का बरं नाही घेतलं? मी आधी काम करत होती आणि आज 2 मुलीची आई आहे, स्वतःचं घर नाही आहे, किरायानं राहत आहे आणि खूप गरजू बाई आहे आणि बघू शकता फक्त 7-8 हजाराच्या जॉबसाठी मी स्वतःचं प्राणही आज जीवही एकदम वाटेवर लावलेला आहे। म्हणजे मला स्वतःच्या जीवाची आज काळजी नाही आहे, कारण मला न्याय हवा आहे सर। आज माझ्या मुली बघू शकता आज मी किती विवश बाई असेल की आज मी आपल्या मुलींचं सुद्धा रात्री इथं थांबवते। कोणी चोर आहे, चिटुरी आहे, काही हो आमच्यासोबत आणि मच्छरामध्ये आहो, आम्ही एवढ्या तापमानामध्ये आहो आणि आपलं जीवाचं एकदमचे आम्ही रोडवर आलेलो आहोत, कारण आमच्याकडे साधन कोणतंही नाही आहे जीवन जगण्याचं, मरण्याशिवाय कोणतंही पर्याप्त साधन नाही आहे। आणि जर आम्हाला हे जॉब नाही मिळाली तर मी इथंच आपलं प्राण त्याग करणार, पण इथून उठणार तर नाही सर, कारण माझ्यावर विनाकारण माझ्यावर सर मला काढण्यात आलाय। आणि सर जसं काढण्यात आलं तर मॅडमनी 6 महिन्याचं पगार थांबवलं होतं, पगार दिला आणि दुसऱ्या दिवशी मला डायरेक्टली काढलं। आधी सांगितलं असतं 2-3 महिने आधी की काहीतरी तुम्ही करून घ्या, 3 नोटीस दिलं असतं तसं आहे होऊ शकते सर की मी काहीतरी करू इच्छिते होते। त्यांनी मला जसं 41,000 पगार दिलं 6 महिन्याचं, विचार करू शकताय माझा 8,000 पगार आहे आणि 41 दिला तर 7,000 कापून दिला। याचा अर्थ असा आहे की मला 6 महिने पगार थांबवलं होतं। आपण न्याय करा आणि विचार करा, एक बाईचं घर नाही, 2-2 मुली, तर त्यांनी 6 महिने कसं थांबावं, त्या बाईने कसं जीवन जगावं, विचार म्हणजे थोडंसं माणुसकी तर आहे ना, तर त्याप्रमाणे तो विचार करू शकता सर। आणि काय सांगशील, आज तू आपल्या आईचं उपोषणाला बसले, काय सांगशील? सर एक तो मैम केबल टीवी हमारे को जब पेमेंट नहीं देती थी तब मेरी अम्मी की तबीयत खराब होती थी, मेरी अम्मी घर पे रहती थी, तब मैं ब्लीचिंग बांटने आती थी। तब वो केबल टीवी कर्मचारी ने बोले कि मेरे को कि तुम लोग यहाँ पे बैठो मत करके हम बांट लेंगे करके, लेकिन फिर केबल टीवी लेकिन अभी वो बोल रहे कि आज तुम छोटी उठ जाओगा। काय सांगशील, आज तू आपल्या आईसोबत या ठिकाणी उपोषणाला बसते, काय सांगशील बेटा? सर कल से हम यहाँ पर बैठे हैं, अभी तक के कोई अधिकारी ने और किसी ने कोई भी एक्शन नहीं लिया है और आप हमारी कंडीशन देख ही रहे। अगर हमारे मम्मी को कुछ हो जाए, मतलब होना नहीं चाहिए, फिर भी अगर कुछ हो जाए तो इसकी सारी जिम्मेदारी सीओ मैम की होगी। क्या बताएंगे आप? यहाँ ओपन स्पेस में कोई छत नहीं, कोई कुछ नहीं और आप यहाँ उपोषण पे बैठे?
सर अब मम्मी की जॉब ही नहीं रही तो हम कहाँ रहेंगे, घर का किराया भी देना पड़ता है और अगर हमारा घर भी नहीं है तो घर मालक वगैरह भी बोलते हैं कि घर से निकल जाओ, मतलब घर खाली कर दो। तो अब हम कहाँ रहेंगे, यहाँ रहने के बजाय कोई जरिया ही नहीं है हमारे पास। त्यांची नियुक्ती कायदेशीर नव्हती, त्यांची नियुक्ती भोयर साहेबांच्या वेळी करण्यात आली होती। त्या नियुक्तीपत्रातही सरळ लिहिलेलं होतं, एका कागदावर फक्त एक ते नियुक्तीपत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या कामात जर दिरंगाई असेल तर तुम्हाला भविष्यात कामावरून काढून टाकण्यात येईल आणि याविरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही। आणि त्यांचं काम पण व्यवस्थित नव्हतं, त्यांना शोकस पण देऊन चुकली होती मी, परंतु त्याचं पण काही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही। त्यामुळे त्यांना प्रशासनाचा ठराव सहित म्हणजे ठराव घेऊन त्यांना कायदेशीररित्या काढण्यात आले, कामावरून काढण्यात। तर आज ती उपोषणावर बसलेली आहे, मग अजून काय त्याच्या निघेल निष्काळ? सध्या त्यांच्या विरुद्ध वातावरण म्हणजे ऑफिसमध्ये पण वातावरण खराब व्हायचं, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पण मला एक निवेदन दिलेलं आहे, आत्ताच दिलेलं आहे की जर त्यांना कामावर तुम्ही घेत असाल की ते उपोषणावर बसले, हा दबाव आणून जर त्यांना कामावर घेत असाल तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसलो। त्यामुळे मला पण आणि हे जे लोक आहेत हे समावेशन झालेले आणि परमनंट कर्मचारी आहे, त्यामुळे हे सगळे जर त्यांच्या विरुद्ध म्हणजे यांना जर मी घेतलंय दबावाखाली आणि ते जर उपोषणाला बसले तर ऑफिसचं कामकाज पूर्ण बिघडून जाईल। त्यामुळे यांना मी तसंही त्यांची नियुक्ती ही कायदेशीर नसल्यामुळे त्यांना परत घेऊ शकतो। त्यांचं असं म्हणणं आहे की बा मी मला जोपर्यंत याने इथं घेणार नाही तोपर्यंत मी इथं उपोषणावरच राहील आणि ते इथं त्याने मरणागती जाणार, असे त्यांची प्रतिक्रिया। नाही, वरून आता ते त्यांनी कलेक्टर साहेबांना लेटर दिलेलं आहे, वरून काय ऑर्डर येतात त्यावर नंतर मी हे करू, सध्या मी यावर